नमस्कार मंडळी, आज आपण मस्त गावरान पद्धतीने असे खारं वांग पाहणार आहोत। हिरव्या मिरचीच्या वाटणातील ही खारं वांग तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने कराल तर एकाऐवजी 2 भाकरी खाल। तर अशा पद्धतीच्या मस्त अशा छोटे छोटे वांगे काटेरी घेतलेले आहेत। एकदम गावरान पद्धतीचे हे वांगे आहेत आणि छान असं याचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि मधून कट द्यायचा। जसं आपण भरली वांग्याची भाजी करतो त्या पद्धतीने इथं मी कट करून घेते। तर अशा पद्धतीने कीड वगैरे असेल तर बघून घ्यायचं आणि छान असं हे कापून घ्यायचं आणि लगेच ह्याला मिठाच्या पाण्यात टाकायचं, त्यामुळे वांगी काळी पडणार नाहीत। तर अशा पद्धतीचे हे जे सगळे वांगे आहेत मी छान असं कापून घेते आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवते, त्यामुळे वांगे काळे सुद्धा पडणार नाहीत आणि भाजी सुद्धा दिसायला सुद्धा छान दिसेल। तर आता मी हे सगळं कापून घेते आणि साईडला ठेवून देते। आपण छोटंसं इथं वाटण बनवणार आहोत। तिथं हिरवी मिरची घेतलेला आहे, तेल टाकून मिरची छान असं भाजून घ्यायची आणि त्यामध्ये इथं मी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत। त्या अशा पद्धतीनं सगळे जे हे मसाले आहेत हे छान परतून घ्यायचं। तर इथं मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, थोडं शेंगदाणे, किसलेलं खोबरं, तीळ आणि हिरवी मिरची। आता थोडासा हिवाळा चालू आहे त्यामुळे इथं तीळ घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आता आपण वाटून घेणार आहोत। त्यामध्ये मी इथं लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर हे टाकून छान असं बारीक वाटून घेणार आहोत। पाणी न टाकता वाटायचं आहे, त्यामुळे आपल्याला वांग्यामध्ये भरता येईल हे। तर इथं मी जे वाटण आहे त्यामध्ये थोडंसं हळद टाकलेलं आहे, धने जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला, हळद असं हे टाकून छान मिक्स करून घेते आणि आपले जे वांगे आहेत त्यामध्ये भरून घेते। तर अशा पद्धतीने जे वांगे आहेत त्यामध्ये हे भरून घ्यायचं, चांगलं पॅक भरायचं, त्यामुळे आपण तेलामध्ये किंवा भाजी शिजताना सुद्धा ह्या वांग्यातलं मिश्रण खाली पडणार नाही। तर अशा पद्धतीने सगळे वांगे मी हे मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण भाजी करायला घेणार आहोत। तर इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी, जिरं हे सगळं टाकायचं आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे। तर ठेचलेला लसूण छान असं गोल्डन ब्राऊन कलर झाला की त्यामध्ये आपले जे वांगे आहेत ते टाकून द्यायचे आहेत। तेलामध्ये छान असं 2-3 मिनिटं हे वांगे परतून घ्यायचं, त्यामुळे भाजीला कलर छान येतो। 2 मिनिटं परतल्यावर जे मसाला उरलेला होता तो सुद्धा ह्याच तेलामध्ये टाकून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे जे सगळे मसाले आणि ते वांगे मिक्स होतील, तर असं हे मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटं तेलावर। मंद आचेवरच ही प्रोसेस करायची। आता इथं मी थोडीशी हळद टाकणार आहे, तर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि 2 मिनिटं असंच परतून द्यायचं, त्यामुळे भाजीला कलर येतो आणि भाजी टेस्ट सुद्धा लागते। तर अशा पद्धतीने इथं बघा गरम पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी टाकल्यामुळे वांगे लवकर शिजतात आणि कलर सुद्धा चांगला येतो। तर जेवढं तुम्हाला घट्ट पातळसर हवं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आपण वांगे मसाला भरताना सुद्धा त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं कमी टाकायचं। आता बघा इथं मी एक 6 ते 7 मिनिटं ही भाजी शिजून घेतलेली आहे, त्यामध्ये आता लास्टला गरम मसाला टाकून घेते आणि कोथिंबीर। तर अशा पद्धतीचं आपलं मस्त गावरान पद्धतीने हिरव्या वाटणातील वांग तयार झालेलं आहे। खारं वांग किंवा हिरव्या वाटणातील वांग तुम्ही काहीही म्हणू शकता। तुम्ही चपातीसोबत, स्पेशली भाकरीसोबत खूप मस्त लागते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। तुम्ही जर या पद्धतीने बनवत असेल तर नक्की बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण माझ्या नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। त्यासाठी जाता जाता एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन भाजीचे व्हिडिओ किंवा अजून नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।